बारामतीच्या खेळाडूंचं केवळ आपण नियमात राहता चांगले खेळता म्हणून झालेलं आहे. तेच नाव आपण कंटिन्यू करू आणि नियमात राहू. न सांगता काही गोष्टी तुम्ही नियमांचं पालन करा. आणि मी बोललो आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला हजर राहिले दोन्हीही संघाचे 12वे खेळाडू. शेख हाल. चला जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा विनंती करेल दोन्ही संघांना इथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी तैनात आपण पाहू शकतो. एच स्ट्रायकर्स प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत. इकडे आपण पाहतो एच स्ट्राईक फॉर्च्यून कडून. खाली 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 चला जास्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी मात्र नवाज शेख तर दुसऱ्या बाजूला सागर आणि पहिल्या षटक घेऊन मयूर मात्र गोलंदाजी मार्कवर तयार होते. पहिला चेंडू आजच्या दिवसातील डेट 3 मधील पहिला चेंडू या मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न लेगच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. पंचांचे हात आले समांतर. धावा मिळतात अवांतर. सुरुवात मात्र इकडे केली जाते. कालचा दिवसही खूप चांगला राहिला. कालच्या दिवसात फलंदाजाचा बोलबाला आपण पाहिलाय आणि आज कोणाचा बोलबाला जास्त राहणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मयूर. मयूरच्या यावेळी चेंडू सर पायावर लागतोय. एक धाव मात्र मिळेल. हो 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 मोय मोय कारण चेंडू त्यांच्या हातातून आलाच नाही. एक धाव मात्र मिळते. फॉर्च्यून 9-9 टायगर्स वर्सेस दुसऱ्या बाजूला एच जे स्ट्रायकर्स असा हा सामना चालू आहे. बारामती प्रीमियर लीग सीझन 5 पाचव्या पर्वामधील तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. कॉमेंट्री बॉक्समधून मी चिराग मेहर तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मयूर सामोर जाईल फलंदाज सागर. सागर पहिल्यांदा स्ट्राईक घेतो. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फईमध्ये तेवढा काही चांगला संपर्क नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली 2 या धावसंख्येवर. पहिला चेंडू अवांतर. त्यानंतर एक धाव मिळाली. लेग बाईच्या रूपाने म्हणजे ज्या धावा आल्या त्या अवांतर आल्या. अजून बॅटनी मात्र धावांचा श्री गणेशा झाला नाही. याही मात्र धावांचा श्री गणेशा करतोय. चेंडू 1 बाउन्स 4. आपण पाहतोय खणखणीत BPL चौका. झालाय. धावसंख्या फलकावर आहे 6. फॉर्च्यून 9-9 टायगर्स. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळल्या पाहायचा. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चेंडू अडवेल. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 7.
पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चौकात. धावसंख्या आतापर्यंत फलकावर 11. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात चेंडू बराच काळ येत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आणि पहिला धक्का लागतोय फॉर्च्यून 9291 टायगर्सला. रिप्ले मध्ये डीजेला संधी देऊया. मात्र एल्सन आकडा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं कॉमेंट्री बॉक्समध्ये मी चिराग भाई तुमचं स्वागत करतोय. श्रीला व्हिडिओ जो तुम्ही जाऊन या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. मला वाटतं त्याची लिंक ही ग्रुपमध्ये आलेली आहे आणि तुम्ही ते सामने नक्की एन्जॉय करू शकता. एक चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, जसं योगेश सरांनी सकाळच्या सत्रात उल्लेख केला की या स्पर्धेला जी शिस्त आहे ती खूप महत्त्वाची आहे. कुठलीही गोष्ट न सांगता करण गोलंदाजी मार्कवर कुठलीही गोष्ट न सांगता इकडे मात्र ज्या पद्धतीने शिस्त, स्वयंशिस्त ज्याला म्हटली जाते ती मात्र बारामती क्रिकेटमध्ये आहे आणि ती बारामतीमधली क्रिकेटची शिस्त आपण पाहतोय. जवळ गोलंदाजी मार्कवर करण, स्ट्राईकवरील तो मात्र नवाजने 2 चेंडू केले, 4 धावा बनवलेत. दुसऱ्या बाजूला शंभू आताच आलाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, आखूड पद्धती चेंडू डीप फाईन लेगला खेळायचा होता पण शॉर्ट फाईन लेगला. इकडे मात्र विकेट येतोय, विकेट नंबर दुसरा. दुसरा झटका इकडे मात्र लागतोय. किरणनी मात्र कोणती चुकी न करता इकडे मात्र झेल टिपलाय. धावसंख्या आतापर्यंत 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. BPL सीझन 5 दोन्ही जे सलामीचे फलंदाज होते ते मात्र आता बॅक टू दी पव्हिलियन झालेत. जे दोन्ही सलामीचे फलंदाज गेले होते 11 वर 2. पंचाच्या भूमिकेत तुम्ही सरळ पंचाच्या भूमिकेत पाहू शकता. मुख्य पंच आपण पाहतोय संजय भालेराव सरांना, तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर अंपायर आपण पाहतोय द हँडसम अंपायर अर्थात अजय आवे सरांना. स्माईल बघा त्यांच्या चेहऱ्यावर, खूप मोठी स्माईल आहे. कॅमेरामॅननी ती टिपलंय, धन्यवाद सर. खूप चांगलं शिस्तप्रिय पंच म्हणून ज्यांची ओळख आहे आणि एक क्रिकेटरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आक्रमक क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख. जर मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण आल्या पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट घेतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज करण, सामोर जाईल मात्र निलेशसाठी पहिला चेंडू. खराब चेंडू आहे. येस पंच सांगतात वाईट बॉल. चेंडूला उसळी द्यायची, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इकडे मात्र अमांतर धाव मात्र मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 12. मला वाटतं जी लेदरची लहान मुलं आहेत जी प्रॅक्टिस करून आता बसलेत आणि ते सामन्याचा आनंद घेतात, विकेट गेल्यावर जल्लोषी करतात, त्यांच्याकडे आपण नंतर जाऊया. परंतु या सामन्याकडे 12 वर 2, 12 रन्स, 2 विकेट्स डाऊन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरू असलेली ही मानाची स्पर्धा. चेंडू पाहायचं, येस बीमर आहे, नो बॉल. चेंडू त्यांच्या शरीरावर लागलाय. थोडस आपण त्यांच्याकडे जाणार, तत्पूर्वी आपण पाहू. मी मगाशीच म्हटलं ही मुलं रिलॅक्स झालेत. आता पहा तुम्ही तिकडे गर्ल प्लेयर सुद्धा पाहू शकता ज्या खेळाडू आहेत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकता ही सर्व नन्नी मुन्नी गँग जी सध्या प्रॅक्टिस करून सध्या बसलाय, आराम करते आणि सचिन शिंदे सरांच्या
कोचिंगमध्ये शिकणारी ही सर्व मुलं आहेत आणि तुम्ही त्यांना ऑन स्क्रीन पाहू शकता. सध्या ते रिलॅक्स आहेत, ते सामन्याचा आनंद घेतात कारण त्यांनी प्रॅक्टिस तर केलाय आणि त्यानंतर ते आता एन्जॉय करतात. परंतु बीमर बॉल मित्रांनो, बीमर आपण नेहमी म्हणतो की ICCने इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने जे नियम बनवलेत प्लेयरच्या सुरक्षितेसाठी, जेव्हा चेंडू कमरेच्या वरती असतो तेव्हा त्याला नो करार दिला जातो आणि तोच नो बॉल आपण पाहिला याआधी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इकडे मात्र यावेळी थोडासा पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, पण फलंदाजापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आमच्यावर मोतीकर जोडलेत, मयूर मोतीकर डबल M. आता मिलीमीटर आम्हाला माहित आहे, आम्ही 3 इडियट्स पाहिलाय आणि आमच्याकडे हे डबल M अर्थात मयूर मोतीकर हे इकडे आहेत. इकडे मात्र सिंगल मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 15 वर 2. कालच्या दिवसात आपण अजून एक मोतीकरांचा खेळ बघितला होता, सागर मोतीकर SM आणि हा MM. अर्धशतक त्यांच्या फैदूनी काल आपण पाहिलंय. जय मैदानाच्या आत पुन्हा एकदा करण, हे षटक अजूनही संपत नाहीये. चांगला चेंडू आहे मात्र चेंडू मध्ये येणारा, त्या चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात केलाय. स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत चेंडू उचलेल थ्रो करतो पण 1 धाव. कौतुक करेल मी स्ट्रायकरचं, कारण त्यांचं क्षेत्ररक्षण हे आतापर्यंत चांगलंच राहिलं आणि आपण नेहमी म्हणतो क्षेत्ररक्षण, आपण किती चांगल्या बॉलिंग टाकतो, आपण किती चांगले बॅटिंग करतो, त्यापेक्षा आपण किती चांगलं क्षेत्ररक्षण करतो, आपण किती चांगलं फिल्डिंग करतो याला खूप महत्त्व दिलं जातं. कारण माही नेहमी म्हणतात एक अच्छा गेंदबाज आपको विकेट दिला के देगा, एक अच्छा बल्लेबाज आपको रन बना के देगा, लेकिन एक अच्छा फील्डर आपको रन बचाएगा. ये हमेशा याद रखा जाता है. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू, फलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला. जसं आपण नेहमी म्हणतो की जैसी गेंद वैसी नसीहत, चेंडू जिकडे पडलाय तिकडे खेळणं खूप महत्त्वाचं असतं, परंतु ऑफ साईडचा चेंडू जर तुम्ही ऑन साईडला खेळला तर ते प्रॉपर क्रिकेट नसतं. आणि हेच धडे मला वाटतं जेव्हा तुम्ही नेटमध्ये जाता प्रॅक्टिस करता तेव्हा तुमच्या कोचेसकडून तुम्हाला नेहमी शिकवलं जातं. धावसंख्येचा विचार केला 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी, आई चेंडू ही पुन्हा एकदा उसळी घेतोय. षटक क्रमांक 2 इकडे मात्र संपुष्टात येते. 8.50च्या सरासरीने धावसंख्या फलकावर लागले 17. जाऊया DJ गणेशकडे आणि ऐकूया एक छोटस संगीत. जो संघ आपण पाहतो त्याचे संघ मालक श्रीरंग जमदाडे साहेब आणि सिकंदरभाई शेख हे मात्र सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या डकआउट्समध्ये आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम सर. जय मैदानाच्या आत फॉर्च्यून 9291 टायगर्स 17 वर 2. आता 17 वर खतरा आहे. संघाकडून तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा मयूरचा विचार केला. मयूर वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं षटक घेऊन सकाळचं सत्र आणि या हिरवेगार मैदानावर सुरू असलेली स्पर्धा. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता. मी मगाशीच म्हटलं एच स्ट्रायकरचं क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि इकडे मात्र फलंदाज बाद. ज्या पद्धतीने विकेट जात आहे 17 वर 3, 17 वर गाडी थांबलाय, ती पुढे जाण्याचं नाव घेत नाही आतापर्यंत. 17 वर 3. तर आजचा मात्र नवीन फलंदाज ऋषी शिंदे बर्थडे बॉय आहे आज आणि त्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आणि आयोजन कमिटीकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल या फक्त शुभेच्छा देवे. आज मात्र बघा बर्थडे बॉय आपल्या संघाला या शुभ दिनी कशा पद्धतीने सावरतोय. तर गोलंदाज तयार आहे मयूर. पुढचा चेंडू घेऊन बर्थडे बॉयने आल्या मात्र समोरच्या खेळाडूला सांगितलं माझा बर्थडे आहे, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला गिफ्ट दिलाय, कारण चेंडू पायावर होता आणि चेंडू जातोय खणखणीत BPL चौक.
पद्धतीने होता पायावर. आपण नेहमी म्हणतो तुम्ही भारतीय फलंदाजांना पायावर गोलंदाजी करू शकत नाही. धावसंख्या 21, लॉस ऑफ 3, 21 धावा. 17 जी गाडी अडकली होती ती मात्र आता 21 जात. 21 3. या मात्र हलक्या हाताने. सेन्सिबल क्रिकेट काय असते, प्रत्येक चेंडू तुम्ही चौकार षटकार मारू शकत नाही. जसं विराट कोहली नेहमी सांगतात की फक्त चौकार षटकार नाही, तुम्ही जर विराट कोहलीचं संपूर्ण करिअर पाहिलं तर विराट कोहली सिंगल डबल्स लाई खूप महत्त्व देतो. आणि आपण पाहतो की फक्त चौकार षटकारांनी क्रिकेट होत नसते, तुम्हाला सिंगल डबलवरही लक्ष द्यावं लागतं. या मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिल्या. दोन्ही फलंदाज मात्र धावसंख्येला उभारणी देतात. इकडे मात्र चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावर लागते आतापर्यंत 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही ऋषी शिंदे याच्यावर आज नजर असणार आहे. बर्थडे बॉय, आणि आज बर्थडे बॉय त्यांनी एक चौकार आल्या खेचलाय. याही मात्र चेंडूला येऊन दिला. उशी घेणारा चेंडू होता, त्याच पद्धतीने तो खेळला. सिंगल्स मात्र इकडे मिळतात. एकेरी धावेने मात्र पुढे जात आहे. जसं मुंबईची लाईफलाईन आम्ही म्हणतो लोकल आहे, तसं इथे मात्र क्रिकेटमध्ये लाईफलाईन सिंगल्स हे पाहिले जातात. सिंगल्स खूप महत्त्वाचे असतात आणि त्या सिंगल्सला भर देण्यात यशस्वी होत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जास्त चांगला मिडल झाला नाही, परंतु तरीही देऊन जाईल. 4 धावा, चौकार. हा येतो चौकार. BPL. आणि आमचे DJ गणेश सांगतायत की स्लो मोशन में. धावसंख्येचा विचार केला, 3 षटका संपल्या. धावसंख्या फलकावर 28. पहिल्या 2 षटकात धावसंख्या होती 17, 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर एक गडी बाद झाला, परंतु या षटकात तरी सुद्धा 11 धावा मात्र खर्च केल्यात गोलंदाज मयूरनी. मयूरचा स्पेल संपलाय. 2 षटकात 21 धावा देऊन 2 गडी त्यांनी मात्र बहुमूल्य बाद केलेत. जाऊया षटक क्रमांक 4 कडे. आपण पाहतायत बारामती प्रीमियर लीग. शुभम गोलंदाजी मार्कवर. आता शुभम त्याच्या समोर फलंदाज असेल ऋषी शिंदे. ऋषी शिंदेचा विचार केला, 3 चेंडू त्यांनी खेळले. 3 चेंडूमध्ये 6 धावा आता परंतु त्यांनी बनवलेत. आणि चॉईस प्लेयर आपण पाहतोय शुभम, हा चॉईस प्लेयर आहे, तोही महत्वाचा आहे. आणि कर्णधार सागर सूर्यवंशी जे यशरेखाच्या भूमिकेत आहेत. चॉईस प्लेयर शुभम. इकडे पण चॉईस वर्सेस चॉईस असं काहीतरी सध्या चित्र आहे, कारण ऋषी हाही एक मोठा खेळाडू आहे. ऋषीचा विचार केला तो चॉईस प्लेअर नाही आहे, परंतु ऋषीकडेही ती गुणवत्ता आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 29, 29 धावा. कालच्या दिवसात मिस्टर BPL ला आपण पाहिलंय, कालही त्यांची फलंदाजी तेवढीच ताकदी पाहायला मिळाली. मला मिस्टर BPL का म्हटलं जातं त्यांनी मात्र कालही दाखवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. शुभमवर मात्र आक्रमण केलं जात आहे. शुभमला खेचला जात आहे खणखणीत BPL षटकार. धावसंख्या जाऊन 35 वर 35, लॉस ऑफ 3. षटक क्रमांक 4. आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 आणि संपूर्ण आयोजन कमिटी, संयोजन कमिटी ज्या पद्धतीने मेहनत इथे घेते त्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चेंडू बदलला जाईल कारण चेंडू बाहेर गेलाय, त्यामुळे इकडे आपण पाहतो चेंडू बदलला जातोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू असलेला हे भली मोठी स्पर्धा. कॅमेरामॅन आयुष मेहर आणि कुशल चौधरी या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यात टिपतायत. श्रीलाईव्हची टीम इकडे काम करते. पुन्हा एकदा बारामतीमध्ये यावेळी कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि पॅटमध्ये तेवढा काही संपर्क नाही. चेंडू जातो डॉट. धावसंख्या स्थिरावलेली 35 वर. धावसंख्या 35 3 गड्यांच्या मोबदल्यात. फॉर्च्यून 9291 टायगर्स. आतापर्यंत या स्पर्धेत त्यांचा चांगला प्रवास राहिलाय. आणि एडजस्ट स्ट्रायकर्स पहिलाच सामना खेळतो आज.
इकडे मात्र हा चेंडू फुल टॉस होता. मंच हा स्ट्रोक कदाचित खेळू शकला असता, परंतु तेवढं चांगलं कनेक्शन पाहायला मिळाला नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 36 लॉस ऑफ 3. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी पाहिलं तरी सामना कंट्रोल आहे, कारण आपण याच मैदानावर 70, 80, 85, 90, 100 अशा धावा पाहिल्यात. त्यामुळे आता 9ची सरासरी ही काही मोठी समजली जाणार नाही असं म्हणायला काही हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा यावी बर्थडे बॉय. आपला रंग उधळतोय. बर्थडे बॉयच्या फळीतून निघतोय खनखनाती हा BPL षटकार. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 42 धावा. ऋषी शिंदे जाऊन पोहोचते 5 चेंडू 13 वर. दुसऱ्या बाजूला निलेश आपण पाहतोय 9 चेंडू 14 वर. शुभम आक्रमण शुभमवर झालाय. शुभम चॉईस प्लेअर आहे, परंतु मी थांबणार नाही. बर्थडे बॉय ऑन फायर असं म्हणायला काही हरकत नाही. बर्थडे बॉय आज मात्र या स्पर्धेत आपलं वर्चस्व गाजवत आहे. ऋषी शिंदे. चॉईस प्लेअरला पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या गेल्यात. 3 षटकात सामना कंट्रोल होता. 3 षटकात 28 धावा होत्या, परंतु एका षटकात 20 धावा. करण पुन्हा एकदा येतोय. करणचं हे षटक केवढं महत्वाचं आहे याकडे लक्ष असणार आहे. परंतु 17 वर 3 होते आणि त्यानंतर 31 ची भागीदारी दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाले. संघाकडून 5वं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन करण पहिल्या षटकात 6 धावा देऊन 1 गडी बाद केला करणनी. तोच करण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर समोर जाईल. तो मात्र फलंदाज निलेश. चांगला चेंडू आहे, मात्र या चेंडूला ज्या पद्धतीने केलाय सिंगल मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बघता बघता दोन्ही फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्येला 50 धावा पूर्ण होतात. 50 कम्स अप फॉर टीम फॉर्च्यून 9291 टायगर्स. एखादी असं वाटलं होतं 17 वर 3 होते, तिथून त्यांनी दोघांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली 33 धावांची भागीदारी आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. कारण धावा ज्या पद्धतीने जमल्या, आधी असं वाटलं होतं की 50-55 वर थांबेल, परंतु आता ऋषी शिंदे आणि दुसऱ्या बाजूला निलेश दोघांनीही सामना आता आपल्या पकडमध्ये ठेवला. याही मात्र चांगला चेंडू बॅक ऑफ द लेंथ इकडे मात्र ठेवला जातोय. पंचांकडे तो पाहतोय खरा, परंतु पंच सांगतात हा चांगला चेंडू आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागलाय 50. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार.
डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी आहे. कारण ज्या पद्धतीने फलंदाजाचा स्टान्स होता आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या चेक केल्या गेल्या. बॉल कुठून कुठे येतोय हे मात्र तिसऱ्या पंचांनी चेक केलं आणि त्यानंतर आपण सांगतो की हे फेअर डिलिव्हरी. अब तक 56 धावसंख्या फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी ऋषी शिंदे इंटरेस्टेड दिसलं नाही कारण त्याला माहिती आहे चेंडू हातात आहे. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 57 धावा. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आपण पाहतात बारामती प्रीमियर लीग सीझन 5 चा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र ऋषी शिंदे पुन्हा एकदा ऑन फायर. बर्थडे बॉय ऑन फायर. काय फलंदाजी आज बर्थडे बॉय करतोय कारण बर्थडे बॉय वर आज पूर्ण सर्वांच्या नजर आहेत आणि बर्थडे बॉय आज मात्र आपला कारनामा करतोय. वॉट बॅटिंग सिक्सर. आतापर्यंत जर धावसंख्या फलकावर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 63-63. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. वॉट द बॅटिंग. काय फलंदाजी इकडे मात्र सजवली गेलाय. बर्थडे बॉय आज संपूर्ण दिवसात आपला वर्चस्व गाजवतोय. T9 ऑन बोर्ड. 5 षटक संपले. जुना चेंडू नाहीये मला वाटतं इकडे. 69 लॉस ऑफ 3. शेवटचे 6 चेंडू. दोन्ही फलंदाजाचा विचार केला 23 वर खेळतोय निलेश तर दुसऱ्या बाजूला 31 वर खेळतोय फलंदाज ऋषी शिंदे. शिल्लक आहेत. 69 ऑन बोर्ड. हो इकडे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न रीच करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाकडून. शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंग मधील. फॉर्च्यून 9-9-1 टायगर्स आतापर्यंत खूप चांगल्या स्थितीत पाहायला मिळतं. 17 वर 3 गडी बाद होते आणि त्यानंतर 52 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. इकडे मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. खराब क्षेत्ररक्षण परंतु ऋषी सांगतो मी खेळ मैं खेलेगा. धावसंख्या फलकावर लागतं 70-70.
अजूनही या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू येणं बाकी आहेत. 31 वर ऋषी शिंदे आहे. अर्धशतक झळकावणार का? कारण बर्थडे बॉय आहे, स्पेशल गिफ्ट संघाला तो देणार का? रिटर्न गिफ्ट ज्याला म्हटलं जातं ते रिटर्न गिफ्ट तो संघाला देणार का? याकडे लक्ष आहे. 31 31 वर खेळतोय तर गोलंदाजी समोर राहुल. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात चेंडू बराच काळ येत आहे. पाहायची पहिली धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 नी वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 72 72 धाव फलकावर आहे. चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे जे पाहिलं जातं आणि एक खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आयोजन काय असते हे मात्र या बारामती प्रीमियर लीगच्या आयोजकांनी दाखवलंय. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र चेंडू सीमारेषा पार जाणार. खणखणीत षटकार येतोय आणि जी आपण पाहतोय आयोजकांना जी संधी आहे, चेंडू जास्त बाहेर जातात. फलकावर 78 आणि फलंदाज 39 वर जाऊन पोहोचलाय आणि सलीम सरांचं आगमन झालंय. त्यांचे स्वागत. वेलकम सर, आपका स्वागत है. इथे मात्र चांगला चेंडू आहे आणि फलंदाज मात्र बाद होईल ऋषी शिंदे. बड्डे बॉयनी मात्र आपलं आज काम केलंय. बड्डे बॉयने आपल्या संघासाठी बनवलेत 39 धावा, चेंडू केलेत 11 आणि बड्डे बड्डे बॉयचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण त्यांनी मात्र आज टीमला रिटर्न गिफ्ट मात्र दिलंय. डीजे बाजू ऍडजस्ट स्ट्रायकर्स सध्या इकडे मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र जातोय सर. 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या फलकावर लागतील 80 धावा आणि 81 धावांचा आव्हानाचा पाठलाग इकडे मात्र करावा लागेल ऍडजस्ट स्ट्रायकर्सला. परंतु मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकता ऍडजस्ट स्ट्रायकरचे संघमालक श्रीरंग जमदाडे साहेब यांच्याकडून सुद्धा ऋषी शिंदे याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा येत आहेत. जरी तो प्रतिस्पर्धी संघ असला तरी त्या प्रतिस्पर्धी संघाला मात्र इकडे शुभेच्छा येतात. आपण जाऊया टॉस कडे, कारण यानंतर जो होणारा सामना क्रमांक 2 जिकडे आपण पाहतोय बीजे वर्सेस भैरवनाथ सुपर किंग्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करायचं, चला प्लेइंग लिस्ट आपण दिली असेल तर आपण टॉस करून घेऊया. परंतु आपण जाऊया पहिल्या इनिंग मधील हायलाइट्स कडे. हायलाइट्स काय झाले तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. तुम्हाला हायलाइट्स मात्र पाहायला मिळतात. सर्व हायलाइट्स आहेत विकेट्स आणि षटकाराचे.
लेकिन तीसरे दिन अगर देखिए पहले ही आज के बर्थडे बॉय ऋषि शिंदे ने बहुत सारी खुशी दी। शायद देखिए दोनों टीम के कप्तान है तैयार वहां पर। हो जबरदस्त ये गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन फिलहाल ये अच्छे संकेत नहीं है अपने लिए, अपने टीम के लिए, क्योंकि इंजर्ड यहाँ पर महसूस कर रहे हैं। शायद वहाँ पर चोट कोई मोच नहीं आए, क्योंकि यहाँ पर ये होता है तो शायद मुश्किल में आ सकते हैं। आज कहते हैं बर्थडे, आज जन्मदिन इनका। और टेनिस क्रिकेट विश्व की तरफ से, बारामती प्रीमियर लीग की तरफ से हम करते हैं ऋषि शिंदे इनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। विश यू ऑल द बेस्ट, हैप्पी बर्थडे डियर ऋषि शिंदे। एक रन लगे बोर्ड के ऊपर, आप देख रहे हैं बल्लेबाजी मार पे एक तरफ सागर चौहान और सागर सूर्यवंशी। इस बार लंबा पैर निकाला, स्क्वायर लेग रीजन में गेंद ट्रैवल होती हुई, रुकी की गेंद नहीं है क्योंकि इसके ऊपर मोहर भी है, चौकी की 4 रन। आता हुआ चौकी के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ, 5 रन लगे बोर्ड के ऊपर। आप देख रहे हैं 4 गेंदें अब तक डाल चुके हैं इस ओवर में। ये देखिए पटकी हुई गेंद थी, इसको जोर से कट करना चाहते थे, लेकिन शायद अगर देखिए तो विजय टाइगर ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी का फैसला किया है। अगर देखिए तो 3 दिन के हिसाब से अगर देखिए चिराग सर, पहली मर्तबा ये फैसला हुआ है कि टॉस जीतने के बाद में बैटिंग करने का फैसला लिया है बीजे टाइगर्स टीम ने। 5 गेंदे 5 रन यहाँ पर खर्च करते हुए आप देख रहे हैं ऋषि शिंदे को। सागर सूर्यवंशी एक तरफ, एक गेंदों में एक पे खेल रहे। नहीं, ये फिर से बात किया, स्टंप को कवर किया, बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले के निचले हिस्से पे गेंद लगती हुई। शायद अगर कि ऑफ स्टंप के बाहर जाके ये गेंद को स्क्वायर लेग खेलना, ये इसके लिए सही गेंदों का इंतजार करना चाहिए। शायद देखिए एक की कहानी खत्म और एक के बाद में 6 रन लगे बोर्ड के ऊपर। अभी भी 30 गेंदों में 75 चाहिए मुकाबला जीतने के लिए। वो कहते हैं सुबह की चाय बड़े लोगों की राय, इसके ऊपर चर्चे होने चाहिए। डीजे सक्सेस प्रो का गाना बजना चाहिए थोड़ी देर। रनअप और कंधे का इस्तेमाल बहुत ज़्यादा करते हैं, लेकिन सामने सागर चौहान जो कि 5 गेंदों में 5 बना के खेल रहे हैं। फुल टॉस गेंद, मिड ऑफ के खिलाड़ी नवाज शेख को करेगा बीट। आउटफील्ड यहाँ की काफी है तेज, लेकिन अब रोक नहीं पाएंगे। जी हाँ, रोका है, शायद ऐसा लगा फुटबॉल से पैरों से गेंद रुकती हुई। 2 रन यहाँ पर आते हुए, अगर ये लक्ष्य का पीछा करना है तो पहले पावर प्ले के 2 ओवर, इसके ऊपर बड़े शॉट आने चाहिए। अगर ये पहले 2 ओवर में रन आएंगे, अगर देखिए तो 25 रन भी अगर बनते हैं तो फिर मैच ऑन हो सकता है, आपको कुछ करने का मौका मिल सकता है। ऐसी चीज़ें होनी चाहिए। अब तक सागर चौहान की बात करेंगे तो 6 गेंदों में 7, एक भी बड़ा शॉट अब तक आया नहीं है। दूसरा ओवर प्रगति पे है। ये गेंद बस ऊपर गई है, हवा में खेला शॉट, नवाज शेख डाउन दी बॉल, और ये गलती करेंगे नहीं, और शायद देखे तो सफलता मिलती हुई शैलेश तावरे को।
9-9-1 की तो मंथन भापकर इनकी टीम है। शुभम यादव बल्लेबाजी करने के लिए शुभम यादव आए हैं एज अ चॉइस प्लेयर। इनके ऊपर बहुत बड़ी मदार खेली है जस्ट स्ट्राइकर्स ने। वो कहते हैं ये जस्ट स्ट्राइकर्स, स्ट्राइकर रखना चाहिए आपको। और ये अच्छा है, बल्ले के बीचों बीच वहां पर शेखर जादव, शायद अगर दिखे तो सिरस ने नगरी की खिलाड़ी एक अच्छा फील करते नजर आए। थोड़ी देर के लिए लगा कि फंबल हुए हैं। एक यंग टैलेंटेड टीम अगर देखिए तो फॉर्चून की अगर बात करें तो वित्तुक पीछे सागर नरूटे, उसके साथ में प्रतिभवंत, अब देखिए तो नीलेश दानवले, शिरस ने 2 खिलाड़ी इस टीम में शामिल हैं। देखिए आने वाले समय में शिरस ने के और खिलाड़ी आप देख सकते हैं बारामती प्रीमियर लीग में अपने आजमाते हुए, किस्मत आजमाते हुए। ये शरीर से दूर से खेला हुआ शॉट, शायद अगर देखिए तो सागर सूर्यवंशी शायद यहाँ से अगर देखिए तो वो बड़े शॉट खेल रहे हैं, क्योंकि देखिए प्रेशर बन रहा है। दूसरा ओवर प्रगति पे 6 ओवर का मुकाबला, 81 रनों जैसा विशाल लक्ष्य का पीछा करे तो शायद ये कहते ना वो रन आए नहीं है, तो अब रन की वो भूख बढ़ रही है और भूख बिठाने के लिए बड़े शॉट आपको आने चाहिए। ये देखिए मिडऑन के ऊपर से जाएगी, निकल गई गेंद। बड़े शॉट की मांग थी, डिमांड भी थी और रिस्क लिया थोड़ा सा। जिस तरह से जरूरत है उस तरह से स्टेप करते हुए आगे बढ़ते हुए यहाँ पर सागर सूर्यवंशी 13 रन 1 विकेट के नुकसान पे। अच्छा ओवर घट रहा था, 1 गेंद अभी भी शेष है। एक और बात फिर से लंबा पैर निकाला, लेकिन इस बार थोड़ा सा फील्ड अलग किया है विठल दानवले, जो कि इस मैदान के नहीं है, पूरे बारामती टेनिस लीग के लिए, टेनिस के लिए सबसे तेज वो भागने वाले खिलाड़ी अगर देखिए तो मेरे नज़र से एक भारत कदम, उसके बाद में सौरभ दड़वी और विठल दानवले, ये खिलाड़ी आते हैं आपके बेस्ट काम करते हुए नजर आते हैं। फिलहाल देखिए अंतिम गेंद में यहाँ पर आया रन सिंगल, 2 के बाद में 14 रन लगे बोर्ड के ऊपर। आने वाले 24 गेंदे शेष, रन चाहिए 67, 24 चेंडू 67 धावा सामना जिंकण्यासाठी। प्रभावित किया है इस गेंदबाज ने, ऑलराउंडर काम किया है आज। ये लेट कट, वो कहते हैं लेट खेले थोड़े से, डायरेक्ट ओ काम थोड़ा सा बन सकता था। ये कहते हैं ना कभी कभार आपको वो शायद अगर दिखे तो प्रमोद खलाटे मेरे हिसाब से फील्ड करते नजर आ रहे हैं यहाँ पर। कामरेश्वर नगरी के एक और बेहतर खिलाड़ी हैं, एक अच्छे खिलाड़ी हैं। कल के हेलीकॉप्टर शॉट की रील जो कि बाड़ा मोरे ने जो खेली श्री लाइव के माध्यम से प्रेरित की गई है। ऑन साइड के क्षेत्र में जसप्रीत ऑफ दिस कल्लायों का इस्तेमाल किया और शायद देखिए स्क्वेयर के क्षेत्र में खेला है। खिलाड़ी है वहां पर मौजूद, रन आते हुए सिंगल के साथ में 16 रन 22 गेंदों में, अभी भी मुकाबला 65 रन और शायद घुटना टेक तमाशा देख वाला भी है आया है। शायद देखिए बहुत सारे तमाशे देखे, बारामती हो या फिर पश्चिम महाराष्ट्र में तमाशा के लिए एक बड़ा महत्व होता है। ये गेंद बस ऊपर गई है, स्क्वायर लेग में है खिलाड़ी, लेकिन बन जाएंगे दर्शक। धोनी पैवेलियन को देते हुए सलामी सागर सूर्यवंशी का एकदम कड़क, जिया जाए धड़क, सीधी गई है आउट ऑफ पार्क, 6 रन। चलते हैं और जिस तरह से मैच में जरूरत है उसी तरह से वो खेलते रहते हैं। 21 गेंदे 59 चाहिए मुकाबला जीतने के लिए, धीरे धीरे मैच ये बनता जाएगा। लेकिन कहते हैं शुरुआत इतनी अच्छी हुई नहीं है। शुभम यादव जो कि बहुत बड़े स्टाइलिश खिलाड़ी है, बड़े शॉट ये खेलते हैं, इनके ऊपर उम्मीद है श्रीरंग दादा जमदाड़े इनकी। एक और मतलब थोड़ी सी लेंथ पीछे रखा है इस समय और क्रॉस बैटेड लॉन्ग ऑन के क्षेत्र में विठल धानवले और प्रभावित इन्होंने किया है। रन यहाँ पर बस एकमात्र आता हुआ सिंगल के साथ में 23 रन लगे बोर्ड के ऊपर। 20 गेंदे 58 चाहिए अभी भी
और फिलहाल देखिए टेनिस क्रिकेट विश्व बारामती के बाहुबली अमोल पवार, आपका स्वागत। उनके साथ में नीलेश, ये नहीं है, बस गेंद कहते मिडल नहीं हुई है इतनी अच्छी। मिड विकेट क्षेत्र में डो का कॉल है, रन लेना चाहते थे सागर सूर्यवंशी। वो पहला रन काफी तेजी से ये भागे थे। अगर कहते हैं ना जनाब कि मयूर, अक्सर कहता हूं मैं और सारे कमेंटेटर कहते हैं कि दूसरा रन आपको लेना है तो जनाब पहला रन बहुत तेजी से भागी है, तभी आप दूसरे की मांग हो सकती है। फील्डर के ऊपर दबाव डालिए मयूर जी, तब दूसरा रन मिलता है। आने वाले समय में हम ये उम्मीद करें कि मयूर एक बड़े मंच पे अच्छे मैच खेलते नजर आए। ये जो अब शरीर से बाहर रखी हुई गेंद, इसको कट करना चाहते थे, बल्ला थोड़ा सा ज्यादा जल्दी घूमाई है शायद कि इसके बारे में आप देखिए प्रोफेशनल लेदर खिलाड़ी अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में अगर देखिए अपर कट की बात आती है और जिस तरह से शोएब अख्तर की तेज गेंदें, तेज गेंदबाज के सामने 2003 का वर्ल्ड कप वीरेंद्र सहवाग पाजी और सचिन रमेश तेंदुलकर ने जो शॉट खेले थे, वो शॉट की याद कहीं आने वाली थी। फिलहाल यहां से अगर बात करते ओवर की समाप्ति होती हुई 3 के बाद में 24 रन लगे बोर्ड के ऊपर, आने वाले 18 गेंदे शेष है और 57 चाहिए मुकाबला जीतने के लिए। यहाँ देखिए जिस रफ्तार से आप जा रहे हैं उस रफ्तार से आपको इस मैच को छोड़ना पड़ेगा। वो कहते हैं मुकाबला अगर आपको जीतना है तो फिर ये फॉर्चून टीम के आगे बढ़ना पड़ेगा, तो कुछ अलग करना पड़ेगी कहानी। वो कहते हैं सोच बदलो। वो कहते हैं ना कि अक्सर कहानी यही होती है, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे। बार बार कश्तियां बदलने की जरूरत नहीं है साहब, बस सोच अच्छी रखो। ये शॉट अच्छा है, एकदम कड़क, बेहतर ये शॉट है, लेकिन है वहां पर खिलाड़ी मौजूद और मिसफील्ड करते नजर आए। आते ही विट्ठल दानेवले का चौके के साथ में किया है। एक तरफ देखिए बात करेंगे एज अ चॉइस प्लेयर आपके शुभम यादव और दूसरी तरफ टीम के कप्तान है सागर सूर्यवंशी, तो इनके ऊपर काफी मदार है। पहले गेंद पे चौका है, इरादे स्पष्ट करते हुए शुभम यादव। छोटी गेंद पहले पढ़ लिया, उसके बाद में जड़ दिया है। एक और कड़क चौका, पहले एक्स्ट्रा कवर, बाद में स्क्वायर लेग। 2 गेंदों में 2 चौके आए हैं। पर कदम रखा है। वो कहते हैं अब 6 ओवर का मुकाबला है, किसी एक गेंदबाज को आपको पिक करना पड़ता है, लेकिन इन्होंने वो बेहतर गेंदबाजों को पिक किया है, जो कि विट्ठल एक अच्छे गेंदबाज है, नीलेश इनको पिक किया है शुभम यादव ने। ये गई है बिल्कुल स्लॉट में गेंद और पहुंचा दिया है सामने वाले पार्किंग लॉट में। शुभम यादव का बाहुबली षटकार। खेल रहे थे, बाद में अगर दिखे तो ये कह रहे कि अब शुभम यादव ने कहा होगा, मयूर ये कहा होगा, ये भाई इन्होंने अक्सर कहा होगा अपने आप से, भाई बस हो गई आंख में चोली, अब खेलते हैं अपनी असली खेली। वही खेला, 3 गेंदों में 2 चौके 1 छक्का, तो 3 गेंदों में अगर बात करें तो 14 रन यहाँ पर आते हुए गेंद शिफ्ट किया है। वो कहते हैं बड़ा अटल सेतु है ना, आपने अटल सेतु की बात की, सामने कहते हैं अटल सेतु है तो गाड़ी भगाने पड़ेगी। और ये पीछे हट के फिर से एक बार कट किया, स्क्वायर कट यहाँ पर आता हुआ और शेखर फिर से एक बार जादव। इस बार अच्छे भागे, इस बार मिसफील्ड करते नजर नहीं आए, लेकिन महंगा ओवर बन रहा है। शायद देखिए 2 रन यहाँ पर आते हुए, 14 गेंदे 41 रन, आधे रन तो बने हैं, आधे रन अभी बाकी है, लेकिन गेंदे बस 14 है। यहाँ से क्रिकेट के मैदान में हारता वो है जो लड़ता नहीं है, और लड़ता वो है जो इतिहास बनाना जानता है। इतिहास उसका बनता है जिसका है ना कलेजे में जिगरा बहुत मजबूत होता है। शायद शुभम यादव वो कहानी आज क्या करेंगे। बड़े खिलाड़ी है, एक स्टाइलिश खिलाड़ी, सोमेश्वर के नगरी से बिलोंग करने वाले एक खिलाड़ी। अब देखिए 14 गेंदे 41 रन, विट्ठल दानवले 4 गेंदों में 16 रन खर्च करते हुए महंगे साबित हो रहे आज। और एक और मतबा स्टंप को कवर किया, अच्छा खेला है शॉट लॉन्ग ऑन क्षेत्र में, जहां पर है नवाज शेख। ये गलती करते रही है, एक मोस्ट स्टाइलिश खिलाड़ी है नवाज भी।
रन यहाँ पर एकमात्र आता हुआ सिंगल। जितने सिंगल, जितने डॉट गेंदे डालेंगे ये गेंदबाज यहाँ पर फॉर्चून के खिलाड़ी, तो मैच ये बदलता जाएगा। मैच के अंदर अपना वर्चस्व रखेंगे, लेकिन बड़े शॉट खेलेंगे तो शायद मुश्किल में। 13 गेंदे 40 चाहिए। नहीं नहीं, ये गेंद जरा दोबारा डालिए, वैसे बाहर है। वो कहते हैं बाहर डालने की कोशिश, वो बचने के लिए जब कोशिश करते हैं मयूर, आप गेंदबाज है, बल्लेबाजों के सामने बचने की आप कोशिश करते हैं, बचते नहीं है, फंसते जाते हैं। सामने मानो दलदल है, वो कहते हैं दलदल में अगर आप फंसे हैं तो समझ लेना कि आप बेस्ट काम कर लीजिए, स्थिर रहिए, स्थिर रखिए अपने दिमाग को। ये गेंद बस ऊपर गई है, ज्यादा दूर गई नहीं है। बर्थडे बॉय, शायद आज के दिन की पहली गलती इनसे हुई है, और इनसे गलती हुई है, और ये गलती बहुत महंगे साबित क्या होगी। अंतिम गेंदों में वो कहते हैं कि 18 रन यहां पर इन्होंने खर्च किए इस ओवर में। अब यहां से 12 गेंदों में 39 चाहिए। 12 गेंदे 39 रन, मुकाबला अभी भी बन सकता है। क्या बन जाएगा ये मुकाबला? ये जस्ट स्ट्राइकर की तरफ से या फॉर्चून मंथन जी भापकर इनकी टीम 9291 टाइगर्स की टीम ये बचा लेगी मुकाबला। चलते हैं उसके ऊपर तो नजर रहेगी, लेकिन हम चलते हैं सुबह के सत्र में फिर से एक बार डीजे मास्टर की तरफ। देखिए जस्ट स्ट्राइकर की अगर बात करें, भारत कदम के ऊपर बहुत बड़ा दाव खेला था। ये मुकाबले भारत कदम भी देख रहे हैं, उम्मीद रहेंगे कि भारत कदम आना चाहिए, जुड़ना चाहिए। ये आड़ा बल्ला शैलेश बाबा तावरे आए हैं गेंदबाजी मार पे। बाबा निकनेम इनका बाबा है, और शायद अगर कि बाबा हमेशा वो काम अच्छा करते हैं, अपने काम के लिए पसंद है, और ज़्यादा लंबा रनअप नहीं है। ऐसे दो गेंदबाज हैं अगर कि बारामती टेनिस क्रिकेट में। इसके बाद में अब आबा देखेंगे, अब बाबा गेंदबाजी कर रहे हैं, जो कि शैलेश को बाबा कहते हैं। और अगले मैच में आप अभिजीत एक सिंह आबा इनको देखेंगे। ओ ये नहीं है, बिल्कुल सामने लेंथ गेंद थी, और बिल्कुल घुटना टेक नहीं है, खड़े खड़े दिन दहाड़े गेंद को भेजा है लॉन्ग ऑन के ऊपर से। कमाल का छक्का, 6 रन। स्ट्राइकर की अगर बात करेंगे तो ये बहुत सागर सूर्यवंशी, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि आपके मेन बैटर जो कि विपुल जगताप, उनके साथ में अगर देखिए तो भारत कदम, ये नहीं है, ये अच्छी है, ये बहुत ही कमबैक अच्छा किया है। मौके के क्षणों में इनको कमबैक करना आता है, क्योंकि ये है गेंदबाजी में बाबा। 9 गेंदे 32 रन चाहिए। कल से देखा, कल जिस तरह से मैच छोड़ने को कोई तैयार नहीं है। कल किशोर बाब लवे ऐसे मैच था, वो मैच उन्होंने बनाने की कोशिश की। अंतिम क्षणों में मुकाबला अमित सावंत के सामने वहां पर रहे। फिलहाल देखिए मोस्ट स्टाइलिस्ट हमारे इंदिरा द टाइगर आए हैं। मोस्ट वेलकम आपका। जब आते हैं तो मयूर का चेहरा खिल उठता है, कुछ तो करेक्शन है। ये गई है गेंद, उड़ी उड़ी जाए, स्टैंड में जाके जुड़ जाए। सागर सूर्यवंशी का ब्लॉक, 6 रन। बहुत अच्छी मुकाबला बाकी है, क्योंकि 8 गेंदों में 26 चाहिए मुकाबला जीतने के लिए। सागर सूर्यवंशी कप्तानी पारी खेले आज। एक और बतवा, इस बार फुलर लेन गेंद थी और अच्छा खेले। लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी है वहां पर मौजूद, दूसरा रन लेना चाहते, स्ट्राइक अपने पास रखना चाहते नहीं थे, लेकिन अब रखना पड़ेगा। 7 गेंदे 24 चाहिए मुकाबला जीतने के लिए। 7 बॉल टू गो, 24 रन टू विन। और शायद देखिए थोड़े से गुफ्तगू चलते हुए समर्थ की, इंदिरा की, शायद इंदिरा का नंबर अभी तक आया नहीं है, आएगा, उनका नंबर भी आएगा। फिलहाल देखिए हमारी तरफ लिस्ट आती हुई, भैरवनाथ सुपर किंग, शशिकांत भाव चौधर एंड जितेंद्र जी वनवे इनकी टीम। और दूसरी तरफ अगर देखिए तो नितिन अलाट, धीरज गायकवाड़ एंड भूषण भाई जगताप इनकी टीम। ये फिर से एक बार
ये भी लेंथ अच्छी है, अच्छी गेंद डाली है नवाज शेख लॉन्ग ऑन के क्षेत्र में, दूसरा रन लेना चाहते हैं, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, समझ से परे, वैसे भी भागते पहले तो भी रन बन सकता था। तो कहते हैं पहले हिम्मत मत आ रही है, समझिए मैच कहीं और जाता नजर आ रहा है। फिलहाल देखिए अब गेंदे बाकी 6 और रन चाहिए मुकाबला जीतने के लिए 23। शायद यहाँ से 6 गेंदे 23 रन, कल 6 गेंदे 24 वाला मुकाबला, आज अगर देखिए तो 6 गेंदे 23 है। अब चाहिए, डिमांड है इस तरह से। अगला मुकाबला बीजे टाइगर्स के सामने भैरवनाथ सुपर किंग का, उसके बाद में शिवरत्न विनर्स न्यूआरडी, उसके साथ में फिर से भैरवनाथ, शिवरत्न के साथ में बीजे प्रमोद खलाटे। ये सामने गेंद है, अलॉन्ग द कारपेट शॉट, लॉन्ग ऑन रिजर्व में खिलाड़ी है वहां पर मौजूद, शायद एक लिया, दूसरा रन लेना चाहते हैं, रन आउट का मौका होता है, थोड़े से रहे यहां पर कमी और विकेट की मिलती है हमें, क्योंकि प्रमोद खलाटे थे वहां पर, विकेट यहां पर आता हुआ। दे बाई चाहिए अभी मुकाबला जीतने के लिए। एक तरफ कामलेश्वर नगरी के प्रमोद खल्लाटे, तो दूसरी तरफ शुभम यादव एज अ चॉइस प्लेयर। एक और बात, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, संजय भालेराव सर, बाल 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 बचे, क्योंकि शुभम यादव का लास्ट है 4 रन। बड़े शॉट चाहिए। ये पीछा किया था नवाज शेख, वहां पर कहा क्या छोड़ने वाले हैं, और बिल्कुल देखिए पकड़ा कैच प्रमोद खलाटे, द गेम चेंजर यहां पर बनते नजर आ रहे फॉर्चून के लिए। हैं प्रमोद खलाटे, क्या छूटा है सागर नरोटे की तरफ से, ये दूसरी सफलता मिल सकती थी, और कैच भी छूटा, मौका भी यहां पर लूटा है।
यहाँ से मुकाबला ज़रूर हो नहीं सकता, लेकिन कहते हैं ना कि वो कहते हैं आपके नेट रन रेट के लिए आगे जाके मसला हो सकता है। तो यहाँ पर कितने मार्जिन से मुकाबला जीतते हैं इसके ऊपर नजर रहेगी। इसीलिए कहते हैं कि आपकी प्लेइंग 11 पूरा सेट होना कितना ज़रूरी है। ऑक्शन लीग में अगर आप एक बड़े खिलाड़ी को मिस करते हैं, तो कल देखा के ग्रुप प्रतिष्ठान 10 खिलाड़ियों के साथ में मुकाबला खेली तो कल मुकाबला हारी। तो उस तरह से यजस स्ट्राइकर की भी बात कुछ उस तरह से भी हुई है, क्योंकि आज 3 बड़े बड़े खिलाड़ी मिस किए इस टीम ने। ये गेंद बस ऊपर गई है और शायद खिलाड़ी है वहां पर डाउन दी बॉल। प्रमोद खलाटे अंतिम क्षणों में आए और विकेट अपने नाम कराते हुए 2 विकेट इनको अब तक मिल रही है। इनके सुपुत्र, देखिए पिताजी अगर 12th मैन में है, आपको एंट्री अंदर मिल रही है। ओह, आते ही बड़े शॉट, वाह ये है दमकम है, नज़र बहुत अच्छी है। शायद दूसरा रन लेना चाहते हैं और मिलेगा बस एक शॉट है, दूसरा नहीं, ये पहला भी शॉट है और रन भी मिलेगी नहीं। और शायद प्रणव के खाते में तो खुल सकता था एक खाता, लेकिन वो भी खुला नहीं है और मुकाबला ये हारे। अगर देखिए जस्ट स्ट्राइकर की अगर बात करेंगे तो ये मुकाबला गेंदबाजों ने अपने नाम किया। शैलेश बाबा तावरे इन्होंने बेहतर गेंदबाजी की और प्रमोद खलाटे इन्होंने बहुत अच्छा काम किया, इसलिए मुकाबला जीतती नजर आई है टीम। और फॉर्चून लगातार 2 मुकाबले इन्होंने अपने नाम किए, जबरदस्त काम किया। मैन ऑफ द मैच को अवार्ड भी देंगे इस मैच के। 64 रनों तक सीमित रही और फिलहाल अगर देखें तो मैन ऑफ द मैच के लिए 16 रनों से मुकाबला जीता है फॉर्चून 9291 टाइगर्स ने। 11 गेंदों में 39 रनों की पारी।